मध्य पूर्वेतील संघर्ष टोकाला पोहोचलेला असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन लष्कराने इराणच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या खर्ग बेटावर आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉम्ब हल्ला केला। इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि तेल निर्यातीचं प्रमुख केंद्र असलेल्या खर्ग बेटावर अमेरिकेने शक्तिशाली बॉम्बफेक केली आहे। या बेटावरील सर्व लष्करी लक्ष्य उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा केलाय। अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अमेरिकन लष्कर इराणवर सर्वात शक्तिशाली हल्ले करेल असं विधान केल्यानंतर गेल्या काही तासाच्या आतच हा हल्ला झालाय। डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की त्यांनी जाणीवपूर्वक बेटावरील तेलासंबंधी पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं नाहीये, पण त्यांनी इशारा दिलाय की भविष्यात तेलाचा प्रवाह रोखण्यात आला तर पुढे खर्गवरील सर्व सुविधांना आपण टार्गेट करू। तर खर्ग बेटाला इराणचा मुकुटमणी का म्हणतात? खर्ग बेटाचं इतकं महत्त्व काय आहे ते बघूया। खर्ग बेटाला इराणचं क्राउन ज्वेल म्हणजेच मुकुटमणी म्हणतात। ते इराणच्या किनारपट्टीपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे। पर्शियन आखातातील अतिशय मोक्याचं आणि तेल समृद्ध हे बेट आहे। इराणच्या एकूण तेल निर्यातीपैकी तब्बल 90% निर्यात याच बेटावरून होते। दररोज 70 लाख बॅरल तेल वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे तेल टँकर टर्मिनल आहे। या बेटावरची तेल साठवणुकीची क्षमता तब्बल 3 कोटी बॅरलची आहे। 60च्या दशकापासून तेलाची साठवणूक आणि जहाजांवर लोडिंगची इथे सोय आहे। बेटाच्या सभोवतालचं पाणी खोल असल्यानं इथे मोठे तेल टँकर सहज थांबू शकतात। इथे इसवी सन पूर्व 5व्या शतकातली पुरातत्व स्थळं जुनी थडगी सापडली आहे। इकडे अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण संघर्षाचा पुढचा अंक सुरू झालाय। गेल्या 15 दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्रायल हवाई हल्ले करत असतानाच आता अमेरिका इराणमध्ये थेट लष्कर घुसवण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळते। अमेरिकेचे 2200हून अधिक कमांडो आखाताकडे रवाना झाले। तब्बल 2200 कमांडोनी USS त्रिपोलीसह 3 मोठ्या युद्धनौका अमेरिकेतनं आखाताकडे मरीन एक्सपिडिशन युनिट अंतर्गत रवाना झालेत। ABC न्यूजच्या वृत्तानुसार अमेरिकन नौदलाच्या ॲम्फिबियस जहाजांवर पाठवलेलं युनिट म्हणजेच 31वी मरीन एक्सपिडिशनरी युनिट आहे। हे युनिट आता जपानमध्ये साधारणपणे तैनात असते आणि अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांड अंतर्गत इंडो पॅसिफिक प्रदेशात कार्यरत असते। या युनिटमध्ये अत्याधुनिक विमानांचाही समावेश आहे। त्यामध्ये F-35 लाइटनिंग II लढाऊ विमानांची स्क्वॉड्रन आणि बेल बोईंग V-22 ऑस्प्रे टिल्ट रोटर विमानांची स्क्वॉड्रन आहे। एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी याच्यात सांगतो। सध्या जी होत आहे की USS त्रिपोली ही युद्ध नौका आता जी अमेरिकेची आहे ती इराणच्या दिशेने त्या ठिकाणी जाते। या युद्ध नौकेसोबत 2500 मरीन्स म्हणजे थोडक्यात अमेरिकेचे कमांडो जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत। मग खरोखरच अमेरिकेचा हा डाव आहे का की सत्तांतर करण्यासाठी म्हणा किंवा हे युद्ध पुढे लांबवण्यासाठी एक प्रकारे जमिनीवर बूट्स ऑन ग्राउंड म्हणजे अमेरिकन सोल्जर्स तिथे उतरवायची सुद्धा त्यांची तयारी आहे का, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं। आणि माझ्या मते ही डेंजरस मूव्ह आहे आणि नक्कीच याच्यानंतर जे आहे युद्ध आणखीन चिघळेल। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातलं युद्ध कधी संपेल याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे। यातच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वक्तव्य चर्चेत आलंय। युद्ध कधीपर्यंत चालेल ते सांगता येणार नसल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं। इराणसोबतच्या संघर्षाला 15 दिवस उलटले तरी ट्रम्प यांची माघारीची भूमिका नाही असं कळतंय। तर या युद्धामुळे इराणवर अवकळ आली असून सगळं ढासळलंय असा दावाही ट्रम्प यांनी केला। I can't tell you that. I mean, I have my own idea, but what good does it do? It'll be as long as it's necessary. They've been decimated. Their country's in bad shape. The whole thing is collapsing. If you read some of the fake news, it's like, oh, they're doing wonderfully. They're not doing wonderfully. They're doing the opposite. They're doing as bad as you can have. I would say this. I won't give you time, but we're way ahead of schedule. And can you comment on... Militarily, we're way ahead of schedule. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्याला इराणकडनं प्रत्युत्तर देणं सुरूच आहे। इस्रायलवर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केलाय। इराणच्या लष्कराने इस्रायली हवाई तळ आणि देशांतर्गत सुरक्षा यंत्रणा शीन बेटच्या मुख्यालयावर ड्रोन हल्ले केल्याचा दावा केलाय। इराणने रात्रीच्या सुमारास केलेल्या जोरदार क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तेल अविवसह लेबनॉनच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या इस्रायली नागरिकांना सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली आहे। या हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये भीतीचं वातावरण आहे। इराणच्या मिनाब शहरातील शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 150हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच इराणने इस्रायलवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय। धक्कादायक बाब म्हणजे मध्य इस्रायलच्या एका शाळेवर इराणी क्षेपणास्त्र पडलंय। रिशोन लेजियन शहरातल्या शाळेवर इराणी क्षेपणास्त्र पडतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय।
सौदी अरेबियातील शारजामध्ये इराणी क्षेपणास्त्रांनी अमेरिकी तेलवाहू टँकरला टार्गेट केलं. या हल्ल्यामध्ये अमेरिकी टँकरचं प्रचंड नुकसान झालं आणि जीवितहानीबाबत माहिती समोर आलेली नाही. आणि या हल्ल्यानंतर तातडीने स्थानिक कोस्टगार्ड आणि सुरक्षा यंत्रणांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलाय. सौदी अरब अमिरातीतल्या शारजामधली ही घटना समोर येते. इराणी क्षेपणास्त्रांनी अमेरिकी तेलवाहू टँकरला टार्गेट केलं. अमेरिका आणि इस्रायलकडनं सध्या इराणवर जबरदस्त हल्ले सुरू आहेत. अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे. मुज्तबा खामेनी आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित अधिकाऱ्याची माहिती देणाऱ्याला सुमारे 92.60 कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या रिवॉर्ड्स फॉर जस्टिस या कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी ही मोठी घोषणा करण्यात आली. तर मुज्तबांसह इराणचे आणखी कोणकोणते नेते अमेरिकेच्या हिटलिस्टवर आहेत ते बघूया. मुज्तबा खामेनी हे सर्वोच्च नेते, अर्थातच मुज्तबा खामेनींचे सल्लागार, त्यासोबतच अली असगर हेजाजी लष्कराचे उपप्रमुख आणि अली लारिजानी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव. याशिवाय लष्करी सल्लागार याह्या रहीम सफावी, गृहमंत्री एस्कंदर मोमेनी, संरक्षण मंत्री इस्माईल खतीब आणि संरक्षण मुख्यालय प्रमुख या सगळ्यांवर हे बक्षीस आहे. याशिवाय सचिव, सुरक्षा परिषद आणि IRGC कमांडर यांच्यावरही बक्षीस लावण्यात आले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.